नमस्कार मित्रांनो. तर 4 वाजलेत, आलो आहे रानामध्ये. तर त्या साईडनं युवराज चाललं आहे पुढं. तर गहूला पाणी द्यायचं मित्रांनो. तर ब्लॉग बघत राहा. 4 वाजलेत मित्रांनो आता. तर लाईट येईन थोड्या वेळाने. तर भावाचं गहूचं पाणी द्यायचं राहते पण. तर युवराज तिथं आलंय पार. ते रात्री लावून गेलतो तर ते दांड लागले आता. तर दुसऱ्या दांडाला फोडू लागलोय. तर मी बघतोय मित्रांनो लाईट आली का ती. आलेच नाही पाजूक लाईट. येईन थोड्या वेळाने. तर ह्या गहूला पाणी चालू आहे आपल्यावर. तर फक्त काय 8 किती दांड राहिलेत पहा. तर काय दिवस मावळं तर होऊन जाते. तर ब्लॉग बघत राहा. तर फायनल लाईट आली मित्रांनो आता. पाणी चालू आहे आता. त्या साईडनं चालू आहे पाणी. त्या साईडनं युवराज. तर युवराज सिंग पाणी देणार आहे मित्रांनो आमचं. तर हे टोपलंही आणलंय पहा. तर ह्या दांडाला पाणी चालू आहे पहा. तर कसं गहू जमलंय ते कमेंट करून नक्की सांगा. असं झालंय गहू. याच्यामध्ये काही बाजरी बी आली बा. ट्रॅक्टरमध्ये आली असं. या साईडचं गहू आता याला पाणी द्यायचं काम नाही आता. ते वरती एक मोटर चालू करणार आहे. तर त्याच्यामुळं एक फावडा घेऊन तिकडे गेले पा. तर एक इथं पाहिजे ना. तर त्या वरती विहीर आहे. त्या जेवारीपाशी विहीर आहे आपल्याला एक. तर तिथं किरण पाणी देणार आहे बा. जेवारीला सोडणार आहे. तरी बी वारा आहेच अजूक. वारामुळं जरा भरपूर जेवारी पडली ती. तर म्हणलो हळूहळू द्यायचं म्हणलो थोडं. 1-1, 2-2 घंटे समजा. क्रिकेट गेम चालू आहे. बॉल आउट झाला. आउट नाही. आउट स्पिनर बॉल असं. इकडं आपले इंस्टाग्राम स्टार काय पाहू लागलो. इंस्टाचं असे मित्रांनो वातावरण. तिकडं राणे सायकलवर हाय कर. राणे हाय कर. असं असे गावाकडचं वातावरण. सिक्स मार आला. सिक्स मार. असं असे गावाकडचं वातावरण मित्रांनो. गाडी बैल. तर व्हिडिओ बघत राहा. तर मशीन आली आहे गावामध्ये गहू काढायसाठी. हार्वेस्टर मशीन. त्याच्यावर नंबर असेल, कोणाला लागेल तर कॉल करा. लिंबीकर. असे गावाकडचं वातावरण. हे आपलं मंदिर. तर डीपीचं फ्यूज उडालं आहे मित्रांनो. तर मी आलो इकडं आखाड्यावर जरा. हा बारीक बारीक कुत्रे पहा. चांगले कुत्रे. इथून तार न्यायची पहा मला.
होय आयला इकडं गोबीन ते आपल्या माग माग गेली. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर ही डीपी आहे आपल्यावर. तर इथं पाहावं लागणार. अरे बाबा कोण शेवाला आहे आमच्याहून काहीच कळलं नाही तर. इकडली असं माझं डोकंच काम करेना. तर डीपी मधलं फ्यूज टाकणं झालंय. तर लाईट आली बा. तर आखाड्यामध्ये हे बाबर लहान लहान पिल्लं आहेत बा. पुठी आमच्या चुलत्याचं हे समजाय आखाडा. तर ह्या साईडनं त्याने गोबी केली वाटतं. गोबी केली ह्या साईड. त्याचं आंब्याची बाग होतं बा. आंबे बी भरपूर आहेत त्याच्या रानामध्ये. तर त्या साईडनं कांद्याचं रोप आहे. तर रानामध्ये कसं फ्रेश वाटते मित्रांनो. असं रानामध्ये जबरदस्त वाटतंय रानामध्ये. हे बी आंब्याचं झाड आहे वर्ष. त्या साईडनं भरपूर आंब्याचे झाड आहेत त्याचे. त्या साईडनं कुठेतरी ऊस पेटवलं वाटतं. लई धोपण निघू लागले त्या साईडनं. आता आंबे बारीक बारीक झालेत पा. आंबे दाखवतो मी तुम्हाला. हे बारीक बारीक झालेत पा आंबे. असे मित्रांनो रानामध्ये. तर त्यांची ह्या साईडनं बैलजोडी आहे पा. रानामध्येच राहते बैलजोडी. कसं वाटते एकदम रानामध्ये फ्रेश वाटते मित्रांनो. घाऊ 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 वाटते असं रानामध्ये. संध्याकाळच्या टायमाला तर एकदम जबरदस्त वाटते. बारीक बारीक पिल्लू कुत्र्याचे 3 पिल्लू आहेत पा. आता समजा व्यवस्था केली. कॅलेंडर असं फवारावरती केलंय बा. ही चार्जिंग फवारा. तर त्यांच्यावरही ठिबकचं पडलंय गट्टा इथं. तर कसं वाटतंय मित्रांनो पा. इथं बाजगी जाणली बा त्याने झोपण्यासाठी. आहे का किती बी पाणी येऊ द्या काय येऊ द्या एकदम जबरदस्त केलंय आकार. असे मित्रांनो लाईट गीट लावलाय वरती. इथं चार्जिंगसाठी पिना गिना. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आमच्या मागं पडू लागलेत पाहत आहे. तरी गाडी बैल रानामध्ये. त्या साईडनं आंबा आहे. हे समजा आंब्याची आमराईज होती पण काही आंबे वाळलेत त्याच्यामधून. तर काही राहिलेत पा. ह्या साईडनं भरपूर आंबे आहेत त्यांच्यावर. हे कुत्रे आमच्या माग जेवू लागलेत बारीक. असे त्यांच्यावर आकाडा. हे पा आमच्या माग येणार होते आता. बळीराम त्यांच्यावालं. तर असे मित्रांनो गावाकडचं वातावरण. माग जेवू लागलेत. पुढे त्यांना तिकडे सोडून दे. आपल्या माग येते ते काय आता जाणार नाही की. मागच पळणार. हे पास आहे. आता चंद्रही बी निघालाय मित्रांनो. कसं धुपण भरपूर झालं इकडं साईडनं. कोणीतरी ऊसाचं फळ जाळलंय पा. त्याच्यामुळं हे धुपण इतकं झालंय पा. खाली पा तुमच्या पायावर. तर मित्रांनो
निघतोय आता गावाकडं. अजून घरी जाऊन जेवण गिवण करून यायचं रानामध्ये अजून. तर माझ्या हिशोबाने 10 वाजेपर्यंत जाते पाणी आता आपलं. तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल. आणि नक्कीच करा सबस्क्राईब मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.